छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी वर्षावर बैठक संपन्न। दोन्ही उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री त्यासोबतच नेव्हीचे अधिकारी देखील बैठकीला उपस्थित होते। पुतळा कोसळण्याविरोधात अजित पवार गटाचा आज राज्यभर मूक आंदोलन। सत्ताधारी पक्षात रस्त्यावर उतरणार, त्या शहरातील जिल्हाधिकारी किंवा तहसीलदारांना निवेदन देणार। राजकोट किल्ल्यावर झालेल्या घटनेनंतर उद्धव ठाकरेंची निषेध आंदोलनाची हाक। 1 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता गेटवे ऑफ इंडिया जवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महायुती सरकारला जोडे मारो आंदोलन करणार। पुतळा कोसळल्याची घटना कमीपणा आणणारी, शिवरायांचा भव्य पुतळा पुन्हा उभारणार, तसंच दोषींवर कारवाई होणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। शिवरायांचा पुतळा कोसळल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मागितली जनतेची माफी। दोषींवर कठोर कारवाई करणार, तर चुकीची पुनरावृत्ती होणार नाही, अजित पवारांचा जनतेला शब्द। मालवणच्या राजकोट किल्ल्यावर मवियाचा पाहणी दौरा, त्यानंतर निषेध आंदोलन। मात्र तिथे शिवद्रोही आडवे आले। महाराष्ट्र या शिवद्रोह्यांना धडा शिकवेल, उद्धव ठाकरेंची सत्ताधाऱ्यांवर टीका। माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरल्यानंतरही त्यांची बदली केली नाही, त्यामुळे यांच्या नसानसातच शिवद्रोह ठासून भरला हे सिद्ध होतंय। उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका। उद्धव ठाकरे आम्हाला शिवद्रोही म्हणाले, त्यांच्याकडून चांगल्या भाषेची अपेक्षा नाही। नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। महाराजांच्या पुतळ्याचे तुटलेले फोटो टाकणं ही कसली वृत्ती, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची ठाकरेंवर टीका। सरकारनं मोठा भ्रष्टाचार केल्यानं पुतळा कोसळला, राज्यात भ्रष्टाचार टोकाला पोहोचला, शरद पवारांची सरकारवर टीका। पुतळ्यात भ्रष्टाचार नको या पवारांच्या वक्तव्याचा अर्थ काय, अन्य गोष्टीत भ्रष्टाचार चालेल असं पवारांना म्हणायचंय का? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना सवाल। आपण यातूनही चांगलं घडेल असं म्हटलं होतं, पण त्याचा विपर्यास झाला। मंत्री दीपक केसरकरांचं स्पष्टीकरण, चांगलं घडायचं होतं म्हणून वाईट घडलं अशी प्रतिक्रिया केसरकरांनी दिली होती। नारायण राणेंची एकेकाला घरात घुसून मारून टाकण्याची भाषा, पोलिसांची बोलताना निलेश राणेंचीही अरेरावीची भाषा। नारायण राणे यांची बोलण्याची पद्धतच तशी आहे, ते आक्रमकपणे बोलतात, पण त्यांना धमकी द्यायची असेल असं वाटत नाही। राणेंच्या धमकीवजा वक्तव्यावर उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। पुतळा कोसळण्याची घटना दुर्दैवी, पुतळा बनवणाऱ्याची चौकशी करावी, नारायण राणेंची मागणी। तर भाजपवर टीका करण्यासाठी विरोधकांना कोणतंही कारण मिळत नाही, नारायण राणेंचा टोला। पुतळ्यावरून सत्ताधाऱ्यांकडून विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप, राजकारण काही बालिश लोक करतात, आदित्य ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना टोला। सागर बंगल्यावर तुमचा बॉस बसला असला तरी पोलीस यंत्रणा आपली गुलाम नाही, देशाच्या गृहमंत्र्यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांना समज द्यावी, मर्यादा पाळण्यासंदर्भात सूचना देणं गरजेचं, रोहित पवारांचं वक्तव्य। महाराजांचा पुतळा पडणं हे शोभनीय नाही, जाचक अटी पाळल्या गेल्या होत्या का, हे प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे, छत्रपती संभाजीराजेंचं वक्तव्य। लोकसभेप्रमाणे विधानसभेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष राहणार असल्याची शक्यता, आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचा अंतर्गत सर्वे। विधानसभेच्या प्रचारात नितीन गडकरींचा सहभाग वाढवा, संघाची आग्रही मागणी, गडकरींची प्रतिमा भाजपला मदतीची ठरेल अशी संघाला अपेक्षा। सत्ताधाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी आम्ही तिसऱ्या आघाडीची बांधणी करतोय, छत्रपती संभाजीराजे रत्नराज आंबेडकरांसोबत चर्चा सुरू, पुढच्या 15 दिवसात तिसऱ्या आघाडीसंदर्भात घोषणा करू, बच्चू कडू यांची माहिती। एकनाथ शिंदे अजित पवारांसारखे नेते बाहेर पडल्यानं विरोधी पक्ष कमकुवत, बच्चू कडूंचं मत। महिलांना सुरक्षा द्या, अजित पवारांच्या भर सभेत महिलेची मागणी, तर कोणत्याही पातळीवर हयगय केली जाणार नाही, दादांचं प्रत्युत्तर। वसमतमध्ये अजित पवारांच्या सभेत मराठा आंदोलकांची घोषणाबाजी, मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी। मराठा समाजानंतर आता मुस्लिम समाज आक्रमक, अहमदपूरमध्ये मुस्लिम समाजानं अजित पवार यांचा ताफा अडवून केली घोषणाबाजी। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बदलापूर प्रकरणी रेल्वेच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची फोनवरून चर्चा केली, तसंच आंदोलकांचीही भेट घेतली।
भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडेंनी घेतला शिराळा मतदारसंघाचा आढावा. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना सूचना. राज्यात महायुतीतील आणखी एक पक्ष सुवळावर लढण्याची शक्यता. राष्ट्रीय समाज पक्ष 288 विधानसभा मतदारसंघाची चाचपणी करणार असल्याची महादेव जानकरांची माहिती. मोहोळचे अजित पवार गटाचे आमदार यशवंत मानेंचा खासदार सुप्रिया सुळेंबरोबर एकत्र प्रवास. राजकीय चर्चांना उधाण. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आमदार अमोल मिटकरींच्या भेटीला. अकोल्यात मिटकरींच्या निवासस्थानी झालेल्या भेटीत अनेक राजकीय विषयांवर चर्चा. केजच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या गाडीवर दगडफेकीत संगीता ठोंबरे आणि त्यांचा ड्रायव्हर देखील जखमी. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांकडून सरपंचांच्या मागण्या मान्य. मंत्री महाजन यांच्या मध्यस्थीनंतर सरपंचांचं आंदोलन स्थगित. विभाग प्रमुख निधी काय आहे? महाराष्ट्र सरकारनं विभाग प्रमुख ही नवीन पद सुरू केलं आहे का? सरकारकडे भ्रष्टाचार करण्याचा खरोखरच अनोखा मार्ग. शीतल म्हात्रेंचा आरोप. पेसा अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू करावी या मागणीसाठी आदिवासी संघटनांचा मोर्चा. मोर्चातील राज्यात विविध विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी सहभागी. पेसा अंतर्गत भरतीसाठी नाशिकच्या आदिवासी आयुक्त कार्यालयासमोर आदिवासींचा मोर्चा. 30 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांसोबत होणार बैठक. सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलेली नाही तरी सामान्य प्रशासन विभागानं भरती थांबवली. जेपी गावितांचा सरकारवर आरोप. वर्ध्यात शेतकरी शेतमजुरांच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शिदोरी आंदोलन. शेतमालाला भाव, कर्जमाफी, थकीत वीज बिलाची माफी, युवकांना रोजगार या मागण्यांसाठी आंदोलन. सरकारी कर्मचाऱ्यांना राज्यात सुधारित पेन्शन योजना लागू करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. सरकारी कर्मचाऱ्यांचा 29 ऑगस्टचा संप स्थगित. मुंबईच्या आझाद मैदानावर अखिल भारतीय पंचायत परिषदेचं आंदोलन. सरपंच आंदोलनाच्या मंचावर शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोलेंची हजेरी. जळगावातील पिंपरी उतराणमध्ये रस्त्यावर स्वयंपाक करून आणि बहिणाबाईंच्या कविता म्हणून महिलांचं आंदोलन. प्रशासनानं दिलेल्या अतिक्रमणाच्या नोटीस विरोधात लक्ष वेधण्यासाठी महिलांचं अनोखं आंदोलन. महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं म्हणत शरद पवार गटाचा अहमदनगरमध्ये निषेध मोर्चा. 1,500 रुपये देण्यापेक्षा मुलींना संरक्षण देण्याची मागणी. परभणीत रस्त्यासाठी गावकऱ्यांचं कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात आंदोलन. मानवत तालुक्यातल्या पाळोदी ते मंगळूर रस्त्यासाठी लोहरा ग्रामस्थांचा अभियंत्याच्या दालनात ठिय्या. वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहा आणि त्याच्या ड्रायव्हरच्या याचिकेवर आज सुनावणी. पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा आरोप करत दोघांचीही याचिका. विरारमध्ये खासगी क्लासेस चालवणाऱ्या शिक्षकाची पालकांनी काढली अर्धनग्न धिंड. क्लासमधील 9वीत शिकणाऱ्या मुलीसोबत अश्लील वर्तन केलं. नेरूळमध्ये 2 रिअल इस्टेट एजंटच्या झालेल्या हत्येच्या प्रकरणात 5 आरोपींना पोलिसांकडून अटक. हत्या आर्थिक वादाच्या प्रकरणातून झाल्याची माहिती. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंना जामीन मंजूर. पुराव्यातून ते दोषी असल्याचं दिसून येत नसल्याचं उच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण. भिवंडीत अल्पवयीन मुलीला धमकावून बलात्काराची घटना. मुलीच्या तक्रारीनंतर आरोपी रफिक शेखला पोलिसांकडून अटक. नंदुरबारमध्ये एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीला सफाई कामगारांना दाखवला अश्लील व्हिडिओ. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित. आरोपी अटकेत. उल्हासनगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्तांवर मनपातील महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याचा आरोप. अतिरिक्त आयुक्त जमीर लंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल. पाचोऱ्यात दहीहंडी फोडताना गंभीर जखमी झालेल्या गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू. मयत गोविंदाच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत देण्याची मागणी. ठाण्यातील तिन्हात नाका इथे भिंत दुचाकीवर कोसळून दुचाकीस्वार जखमी. भिंत रस्ते सुशोभीकरणाअंतर्गत येत असून संबंधित विभागाला कार्यवाहीची सूचना. बीडच्या गेवराईत गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा. 30 लाखांचा मुद्देमाल जप्त. नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर एचपीच्या गॅस टँकरमधून गॅसची जीवघेण्या पद्धतीनं चोरी. रोज 200 पेक्षा अधिक सिलेंडरची विक्री. पूजा खेडकरचं यूपीएससीच्या आरोपावर दिल्ली हायकोर्टात उत्तर. यूपीएससीचे सर्व आरोप फेटाळले. पूजानं नाव बदलून फसवणूक केल्याचा यूपीएससीनं आरोप केला होता. आज दिल्ली हायकोर्टात पुन्हा सुनावणी.
मिसिंगची तक्रार न नोंदवणाऱ्या पोलिसावर होणार कारवाई. पोलिसांचं हे वर्तन आता खपवून घेतलं जाणार नाही, हायकोर्टाचा इशारा. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या मागणीला यश. गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या आता 204च्या घरात जाणार. वर्षभरापूर्वी बांधकाम झालेल्या अकोला ते नांदेड मार्गावर खड्डे. माजी मंत्री सुबोध सावजींनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात रमाकांत आचरेकरांचं स्मृतिशिल्प उभारलं जाणार. स्मृतिशिल्प उभारण्यास मुंबई महापालिकेकडे विशेष जबाबदारी. कंगना रनौतची धमक्यांवर प्रतिक्रिया. मला कुणीही घाबरवू शकत नाही. या देशाचा आवाज मरू देऊ शकत नाही. हे लोक धमक्या देतील, गोळ्या घालतील, पण मी घाबरणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.